सीजेपीच्या समर्थनार्थ भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये तरुणांचा मोर्चा। नीट पेपरफुटीनंतर दिल्लीमध्ये सोनम वांगचुक आणि सीजेपीनं सुरू केलेल्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा। अकोल्यामध्ये नीट आणि टीईटी पेपरफुटी विरोधात शिक्षण बचाव कृती समितीचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। पेपरफुटी प्रकरणातील दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी। नंदुरबारच्या शहाद्यामध्ये विविध सामाजिक संघटनांचं आंदोलन। वांगचुक आणि दिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहाद्यामध्ये आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। वांगचुक यांच्या समर्थनार्थ यवतमाळमध्ये विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनांचं आंदोलन। शहरातील संविधान चौकात आंदोलकांचा रास्ता रोको। आंदोलकांकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। सीजेपीच्या आंदोलनाला नाशिकमध्ये देखील पाठिंबा। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन। सामाजिक संघटना देखील आंदोलनात सहभागी। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सिंधुदुर्गात महाविकास आघाडी आणि मनसेचं धरणे आंदोलन। तर आंदोलकांकडून कुडाळ तहसील कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेंच्या समर्थनार्थ वाशिममध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा। विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला। दिल्लीमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर बीडमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले। सोनम वांगचुक यांचे पोस्टर हातात घेऊन विद्यार्थ्यांचा बीडमध्ये लॉंग मार्च। नीट पेपर फुटीला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याची केली मागणी। नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पालघरमध्येही आंदोलन। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पालघरच्या हुतात्मा चौकात भर पावसात आंदोलन। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आझाद जनता पार्टी, वकील आणि विद्यार्थ्यांची निदर्शनं। दिल्लीतील लाठी हल्ल्याचा निषेध करत आंदोलन। तर आंदोलकांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। नवी मुंबईत वांगचुक आणि अभिजित दिपकेंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन। वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शरद पवार पक्षाचं आंदोलन। यावेळी आंदोलकांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील संविधान चौकात मोठा पोलिसांचा बंदोबस्त। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ नागपूरमध्ये शांतता मोर्चा। परवानगी नाकारल्यानंतरही संविधान चौकात आंदोलन करण्याचा निर्णय। जंतर मंतरवरच्या आंदोलनाला परभणीतनं पाठिंबा। दिल्लीतल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सामाजिक संघटनांकडून एक दिवसीय उपोषण। या आंदोलनात मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले। जंतर मंतरवरील आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बीडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची केली मागणी। राजीनामा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही दिला इशारा। शिवाजी विद्यापीठात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन। विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी अडवलं। आंदोलक विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये शाब्दिक वाद। भिवंडीमध्ये सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युवक रस्त्यावर। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांकडून वांगचुक आणि दिपकेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी। भंडाऱ्यामध्ये सीजेपी आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी। विविध सामाजिक संघटनांचा आंदोलनात सहभाग। दिल्लीमध्ये जंतर मंतर आणि संसदेबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाला जळगावमधूनही पाठिंबा। धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। केंद्रीय आणि राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी। नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरती अमरावतीत विद्यार्थी रस्त्यावर। भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला चंद्रपूरमध्येही पाठिंबा। विद्यार्थ्यांचं चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेकडून एक सही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम। कुडाळ हायस्कूल समोर राबवली स्वाक्षरी मोहीम। दिल्लीतील सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा। परळीमध्ये सोनम वांगचुक आणि सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा। सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवत दिल्लीमधील आंदोलनाला पाठिंबा। यावेळेस आंदोलनकर्त्यांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी।
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडनं लातूरमध्ये चौकशी, सीबीआयकडून एका प्राध्यापकाचा शोध सुरू असल्याची माहिती. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी विलास भुमरे तर जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी भाजपच्या रामूकाका शेळके यांची निवड. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षाबाबत निर्णय. सुरुवातीचे 2 वर्ष अध्यक्षपद शिवसेनेकडे. जळगावच्या एरंडोलमधील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या लिलावाला शेतकऱ्यांचा विरोध. तब्बल 14,000 सभासद असलेल्या साखर कारखान्याची जिल्हा बँकेकडून लिलावाची प्रक्रिया. 23 तारखेला कारखान्याचा लिलाव केला जाणार. नाशिकच्या देवगावात पंतप्रधान पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं सरण आंदोलन. तर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही दिला इशारा. तर देवगाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बुलढाण्यात अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरण लागू करण्यासाठी मोर्चा. देऊळगाव राज्यामध्ये सकल मातंग मेहतर समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा. लवकरात लवकर उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी मागणी. अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. अमित शहा यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित 56 कुंडीय लक्ष्मी नृसिंह महायज्ञासाठी राजे मुधोजी भोसले यांना निमंत्रण. भाजप नेते संदीप जोशी यांनी महाल येथील राजवाड्यामध्ये जाऊन घेतली भेट. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं रिंगण माळशिरस तालुक्यातल्या पुरंदावडे या गावामध्ये पार पडलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश झाला होता आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील आज पहिलं रिंगण पार पडलंय. लंडनमधल्या विंडसर इथून सुरू झालेली ग्लोबल पंढरीची वारी पंढरपूरमध्ये दाखल. आषाढी वारीसाठी 11 देशांमधून प्रवास करत दिंडी पंढरपुरात दाखल. मुक्ताईनगरमधील इतिहासकालीन चारठाणा भवानी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी. छत्रपती शिवरायांनी या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याची आख्यायिका. लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे लक्ष द्यावं अशी मागणी. पंढरपुरात सोलापूर आणि ठाण्यातून आलेल्या बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडकडनं दिवसातून 3 वेळा मंदिर परिसराची तपासणी. मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक. भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या गाडीला अपघात झाला. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात घटना घडली. मात्र गाडीमध्ये आमदार नारायण कुचे नसल्याची माहिती. पंढरपूरला दर्शनासाठी जात असताना अपघाताची घटना. एसटीच्या प्रवासात मोठी भाडेवाढ. काल मध्यरात्रीपासून नवे दर लागू. शिवशाही शिवनेरी ई शिवाई आणि जनशिवनेरीच्या दरामध्ये सध्या कोणताही बदल नाही. सर्वसामान्यांना एसटी भाडेवाढीचा मात्र फटका. नाशिकमधील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस. महाजनांनी आश्वासन दिलं, त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्याचा आरोप. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवू असा इशारा. एसटीच्या तिकीट दरात वाढ केल्यामुळे नंदुरबारमधील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी. वाढत्या महागाईत प्रवास महागल्यामुळे बजेट पूर्णपणे कोलमडल्याची नागरिकांची प्रतिक्रिया. नंदुरबारच्या पाणी टंचाईवरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भाजप आक्रमक. तापी नदीवरून पाईपलाईन करा. माजी खासदार हिना गावित यांचीही मागणी. विरचक धरणातील पाणीसाठा हा 40% खाली. सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात. घाटमाथ्यावरील पावसामुळे कोयना धरणातील पाण्यामध्ये वाढ. उरमोडी, कण्हेर, धोम धरणं 80% भरली. लातूरमध्ये टँकरने पाणी विकत घेऊन टोमॅटो शेती वाचवण्याचा शेतकऱ्यांचा केविलवाना प्रयत्न. तर चाकूर तालुक्यातील दापक्याळ या गावातील ही परिस्थिती. पावसाअभावी पिकं अडचणीत. धुळे जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली. शेतीतील उत्पन्न घटण्याची शक्यता. अद्यापही पुरेसा पाऊस नसल्यामुळे धुळे जिल्ह्यात कापूस आणि इतर पिकं धोक्यात. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे वारणा धरण परिसरातील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. निसर्गाचं हे विलोभनीय रूप पर्यटकांना घालतंय भुरळ. दुसरीकडे शिराळा तालुक्यामध्ये शेतकरी भात लागवडीच्या कामात व्यस्त. पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे वारणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. चांदोलीचं वारणा धरण 66.94% भरलं. एकूण पाणीसाठा 23.03 TMCवर. तर पाथरपुंज इथे सर्वाधिक 149 मिलीमीटर पावसाची नोंद.